माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माया पॉम पॉम करावं तीन बाजूला सराव, मया पम पम करावं तिनं बाजूला सरावं, मया पम पम करावं तिनं बाजूला सरावं, कुणी आडवाला तर, कुणी आडवाला तर मया बिरिक माराव, कुणी अडवाला तर मया बिरेक मारावं, कुणी अडवाला तर मया बिरेक मारावं, मग दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का, ही फियाट गाडी माझी म्हणू का, म्हणू का. घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, प्रथम बचत बाकी सार नंतर, प्रथम बचत बाकी सार नंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर निरंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर, घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी. तर मित्रांनो, राम राम मंडळी आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, तुमच्या गावात माझा एक मित्र राहते, त्याचं नाव आहे प्रतीक. तर आपण त्याला हाक मारतोय आणि त्याला बोलतोय, ए प्रतीक, आलं नाही, ए प्रतीक, अरे काय झालं काय अंडा? मित्रा, कुठं आहेस? काय नाही, इथंच राहतो की इथं राहतोय. हा, बोल तुला की. माहितीये काय, काय माऊलीच्या कृपेने लई श्रीमंत झालोय मी, लय श्रीमंत लईच रे. काय घेतला बा असं तरी तू त्या मामाच्या कृपेने, त्या आजीच्या कृपेने, त्या मावशीच्या कृपेने बरं 2 एकर वावर घेतले म्या. 2 एकर वावर मग? येतं काहीच नाही है इकडी. अरे या ताजीच्या कृपेनं, या मामाच्या कृपेनं आणि या दादाच्या कृपेनं हा. अरे 12 एकर वावर घेतलं की. नाही कर. हा त्या आजोबाच्या कृपेने, त्या भाऊच्या कृपेने आणि त्या काकाच्या कृपेने 2 गाड्या घेतल्या म्या. 2 गाड्या. अरे येतं काहीच नाही. त्या दादाच्या कृपेनं, त्याच भाऊच्या कृपेनं, त्याच काकाच्या कृपेनं अरे 12 गाड्या घेतल्या रे. त्या काकाच्या कृपेने, त्या मामाच्या कृपेने, त्या भाऊच्या कृपेने एक बाप आहे मला. येतं काहीच नाही. या पुऱ्या गावाच्या कृपेनं, गावाच्या पलीकडच्या गावाच्या कृपेनं, या पट्ट्याकडे 12 काय म्हणले? अरे खरी गोष्ट येते हो बाहेर. 12 लोक ओळखीचे येत मग. नाही हो, खरी गोष्ट. आपण आलो कशासाठी? कशासाठी? आपण महाराजांना आवाज देण्यासाठी. जरा चल मग आलो इथे. चांगले सांग. तुम्हाला तंग तू कुठे यांग चेपून घे मग. मूर्ख शिरोमणी, चक्रम चक्रवर्ती, लहानपणाचा शाप, अरे डोक्याला ताप, राजा अधिराज महाराज येत आहेत हो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झिंबलो झिंबलो, आया है राजा. प्रधानजी, हळू 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 हळू, इतकं आत नका घुसू. चला चला, जाऊ द्या जाऊ द्या. मला सांगा, सांगा. आपण आज इथे कशासाठी जमलोय? आपण महाराज आपण शासनाच्या स्कीम आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. अच्छा अच्छा. मग त्यासाठी आपल्याला गावात जाणं गरजेचं आहे. हा त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचवणं गरजेचं आहे. हा, शासनाच्या स्कीम काय असतात ते त्यांना कळजेचं गरजेचं आहे. हा. हा मग आपण इथं जाऊया. ए, आणि त्या- चल 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 चल. चला चला डंक. ए, आवाज- 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 आवाज. महाराज बोला ना. मंदिर. मंदिर. वा वा वा. चला चला. ए, थांबा, 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 थांबा. हा, महाराज. अरे देवीचं मंदिर. पाया पडा. वा, वा, वा. चला. चला 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 चला. अरे चला 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 चला. अरे थांबा थांबा थांबा. हे मंदिर मंदिर मंदिर.
ए, अरे काय झालं? मंदिर मंदिर महाराज. पाहिलं? अरे मुतारी आहे. चला 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 चला. अवघडे. थांबा थांबा थांबा. आले वा, महाराज. वा, 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 वा. आपली प्रजा. काय प्रजा छान दिसते. हिरवीगार. मला सांगा आपण काय जे स्कीम्स आणले होते ते सांगा ना. महाराज बोला बोला. आपल्याला शासनातर्फे बऱ्याच काही स्कीम पाहायला मिळतात. जसं काही बेटी बचाओ बेटी पढाओ. अच्छा याच्यात काय असतं? आपल्या या चिमुकल्या ज्या मुली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च हे शासन आपल्याला मदत करते त्यांच्या शिक्षणाच्या खर्चात. जेव्हा आपली मुलगी वयाच्या 18 ते 21 वयाच्या पुढे जाते त्यावेळेस त्याच्या लग्नाचा खर्च शासन आपल्याला मदत करते त्यावेळेस. वा 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 वा. असं आहे महाराज. आणि यांना तर ते काल परवा यांनी मला सांगितलं की बाबा लाडकी बहीण योजना काहीतरी. हा महाराज, लाडकी बहीण नावाची अजून एक योजना आली. अच्छा जे की महिलांसाठी महिन्याला 1,500 रुपये ती बी डायरेक्टली अकाउंट मध्ये महिलांच्या. वा 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 वा. डायरेक्ट अकाउंटला. डायरेक्ट अकाउंट. पण यामध्ये पुरुषांसाठी काही नाहीये का? हो महाराज आहे ना. काय? पुरुषांसाठी स्वरोजगार योजना आहे. स्वरोजगार. हा स्वरोजगार योजना. बापरे. त्याच्यामध्ये तुम्हाला 15 दिवसात जॉब भेटल. फक्त तुम्हाला जॉब कार्ड बनवावं लागेल. इकडे काय करावं लागते? जॉब कार्ड बनवायचंय. अच्छा. ते पण तुमच्या जवळचं जे ग्रामपंचायत आहे की हा. नाही तिकडे जाऊन. बरं बरं बरं. जर- प्रधान त्या- चल. अहो, ऐका की मला. असं महाराज, अर्धा ऐका. मी काय म्हणू लागलो हा? ते योजना मला पाठ नाहीत रे. मला नाही सगळ्याला सांगावं लागेल ना पण आपल्याला. सांगावं लागेल. मग त्यासाठी एकच पर्याय. मावशी. मावशी भेटली नाही ना तुला मला नाही भेटली. ते आवाज दे. मावशी. आया बायानं बाजूला सरकार हिच्या अंगात आलंय बरं का. आया बायानं बाजूला सरकार हिच्या अंगात आलंय बरं का. हिच्या अंगात आलंय बरं का. हिच्या अंगात आलंय. काय झालं? हे काय? अरे ते थोडस ना रंगात आलते. बरोबर. बोला की काय म्हणता? मावशे मावशी ते आपल्याला ते योजना सांगायची होती. ते जाऊ दे. हा. ही कोण आहे? ही अरे ही काजल आहे. काजल. हो काजल. हो 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 बरं बरं बरं. काजल तुम्हाला माहिती नाही? नाही. अरे हे ते आयकॉनिक काजल. अरे बापरे. हो हो हेच आहे थोडीशी दष्टपुष्ट आहे. जो समय को मात दे. हा समय को. हा तिच्या ओ, मावशी ते विषय सोडा. हा. आपल्याला योजना सांगायची आहेत हा. गावकऱ्यांना. हो 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 विसरलेच होते. बरं पुराणो मला सांगा तुमचं वय काय? आमचं वय लग्नात ए 24. 24. तुझं 22. मागे पदर केलं मला. बरं मी काय म्हणते काय म्हणते? विषय कसा आहे बघा. कसा आहे? आता म्हाताऱ्या कुत्र्याला कोणी सांभाळत हो. नाही आहे की नाही. त्याच्याकडे पैसा असेल तर त्याला भातील जुने बी सांभाळत देतात. हा. तर मग त्याच्यासाठी कसं करावं लागतं माहिती आहे का? हा. आता पहा एक आपली योजना आहे हा. अटल पेन्शन योजना. अटल पेन्शन योजना. हा आपल्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही इन्क्वायरी केली की नाही हा. तुम्हाला सांगतील त्याच्याबद्दल. बरोबर, हो. बरोबर. तिच्यात कसं राहते कसं? वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही पैसे भरायचे हा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होणार तुमच्या मरेपर्यंत. पण मावशे हा. मी तर सरकारी माणूस नाही की. तरी बी माळवं करून खाणार माणूस. तरी बी कोण्याही सामान्य माणसाला ती स्कीम घेता येते. बरोबर. आणि एवढंच नाही हा. तू गेल्यावर तुझ्या बायकोला भेटते. बरोबर. तुझी बायको गेल्यावर तुझ्या पोराला भेटते. वा, वा, बरोबर. वा. हा अशी 3 पिढ्यापर्यंत भेटते पण बाप्पा. मावशी हम्म. मला ऐकलंय तकलीफ पडली रे. काय रे बाबा मी नाही का एक प्लॉट घेतलंय. छान केलंस आता तू. माझ्याकडे पैसे नाही ते बांधायला. अरे तेवढी काय काळजी करायला. प्रधानमंत्री आवास योजना आहे की. बरोबर. हा या योजनेअंतर्गत तुला काय करावं लागते आवास ऍप म्हणून आहे. आवास हा. ऍप 2024. अच्छा. ते ऍप मोबाईल मध्ये घ्यायचं हा. त्याच्यामध्ये लोकेशन टाकायची सगळी माहिती भरायची हा. आणि मग ते लोक येऊन ते अकाउंट मध्ये पैसे टाकतील. वा 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 वा. हा मग घर बांधायचं. मग हे करतो की मी. कर की हा, मावशे हा. म्हणजे हा. सांग की अजून एक प्रॉब्लेम आहे. काय झालं माझा आहे. काय झालं ए दा माझा आहे. हा ते बिमार आहे. बिमार आहे ते- My God. हा? मला झालं काय? त्याला इलाजासाठी पैसा नाहीये. किती अरे, नाही तर मग त्या मावशीला कशाला तंग करायला. हा. मी सांगतो की तुला त्याचा उपाय. काय रे तिच्यासाठी आरोग्य कार्ड बनते. आरोग्य कार्ड. म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड. अच्छा. जर ते तू बनवलास ना हम्म. 5 लाखापर्यंत मोफत इलाज हम्म. सरकारी दवाखान्यामध्ये भेटेल तुला. एक मुका देतो का? नाही मावशी. काजल हा. ऐक असं बोल. पण मावशे हा. आता आपण ज्या या योजना सांगल्या हो. ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत की नाही नाही माहित.
हे बघणं गरजेचं आहे. हो. त्यासाठी आपण आपल्या जनसंपर्कापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. बरोबर. त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. हो की? म्हणून आपण इथं आलेलो आहोत. हो की? बरोबर आहे की नाही? हो ना. म्हणून घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी. प्रथम बचत बाकी सार नंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर, विमा केल्यानं ग बाई जीवन निरंतर. घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, घेऊन या आलो द्वारी आर्थिक साक्षरताची स्वारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी, शासनाच्या योजना आहेत अहो लय भारी. धन्यवाद. आपण जो हा आमचा एक 5-10 मिनिटाचा पथनाट्याचा कार्यक्रम पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, सर्वांचे आभार. आणि परत एकदा भारत माता की जय. धन्यवाद. चल.